आपल्याला ट्रेनर नाही का बदलता येणार? ट्रेनर बदलण्यामध्ये काही अर्थ नाही असं मला वाटतं. ज्या जमिनीवर हात टाकण्याची कोणाला हिंमत सुद्धा होणार नाही, ती जमीन विकत घेण्याची हिंमत बाळगणारा मनुष्य कोण आहे ते मला कळायलाच हवं. 8 वाजले आता 8. 6 वाजता त्याचं ऑफिस सुटतं आणि तो अजून घरी नाही आला. नरसिंहरावांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मी आता कुठलंच काम करू शकत नाही. मी पूर्णपणे कामातनं गेलोय, म्हणून मग त्यांनी मला कामावरून काढून टाकलं. आपल्या धंद्यामध्ये गुंडांशी राजकारण्यांची हात मिळवणी करावीच लागते. नमस्कार, रघुनाथ मोहिते बोलतोय. हां बोला मामा, मी निघालोच आहे मुंबई करता. कशी आहे नरसिंहरावांची तब्येत? हो का? चला बरं झालं. नाही, अंतरा काही येत नाही आहे, पण मी येतो तिकडे. नाही असू दे, तरी पण मी येऊन त्यांची एकदा प्रत्यक्ष भेट घेतो. हो, नाही तुमचं म्हणणं पटतंय मला. अंतराजवळ इथे कोणीतरी असायला हवं, तेही बरोबरच आहे. ठीक आहे मग, पण त्यांच्या प्रकृतीविषयी मला सतत कळवत राहा. खूप काळजी वाटते हो त्यांची. हो हो. डॉक्टर काय म्हणाले? बरे आहेत ना ते आता? बरं आहे, ठेवतो मग फोन. अंतरा, ए अंतरा, अगं मुंबईहून मामांचा फोन होता. आधी इथे असं काय बसलास? तुला ऑफिसला नाही का जायचं? दादाने तुला सांगितलं नाही का? काय? माझी नोकरी गेली. काय? हो, त्यांनी मला काढून टाकलं. अरे पण का का कशासाठी? वहिनी, नशिबाने एकदा पाठ फिरवली ना की माणसाचं वाईट व्हायला कारण लागत नाही. अरे आधी पण असं कसं करू शकतात ते? एकदम नोकरीवरून काढून कसं काढ? त्यांना असं वाटलं असेल, की मी लायक नाहीये म्हणून. माझ्या हातून कुठलंही काम व्यवस्थित होणार नाही म्हणून त्यांनी माझ्या जागी एका दुसऱ्या माणसाला अपॉइंट केलं. अरे पण असं कसं? तू जाब नाही का विचारलास आधी? झालं वहिनी, सगळं करून झालं. आणि ते म्हणतात त्यातही काय चूक आहे. खरंच मी आता काही कामाचा राहिलेलं नाही. आधी तू असा खचून जाऊ नकोस. हे बघ, माझी खात्री आहे तुला दुसरी नवीन छान नोकरी मिळेल. हा, नाही तर तू असं का नाही करत? तू यांना का नाही मदत करत त्यांच्या बिझनेसमध्ये? त्यांना सुद्धा नाहीतरी मदतीची. नाही, नको वहिनी, नको. दादा आधीच त्याच्या टेन्शनमध्ये, आणि मला असं वाटत नाही की मी ऑफिसमध्ये जाऊन अजून त्याला टेन्शन द्यावं. उद्या जर माझ्या हातून ऑफिसमध्ये काही चूक झाली तर दादाला त्याचा त्रास होईल, आणि मला ते नको आहे. अरे आधी मग आता काय करणार आहेस तू? हे बघ, तू असा स्वतःचा आत्मविश्वास गमावू नकोस, कारण त्याने तुला भविष्यात खूप त्रास होईल. आधी तू असं करतोस का? तू स्वतःचा नवीन बिझनेस सुरू कर. हा, नाहीतरी हर्षदाची पण अशी इच्छा होतीच, हो की नाही? हो वहिनी, पण तिची ती इच्छा मी पूर्ण नाही करू शकलो. खरंच मी काय करू शकत नाही वहिनी. रस्त्याच्या कडेला पडलेला, त्याचा कुणाला काहीही उपयोग नाही. लोक येता आता लाथा मारतात त्याला. असा एक दगड आहे मी वहिनी. आधी असं काही नाहीये, तू असं खचून जाऊ नकोस. हे बघ, माणसाने जर ठरवलं ना तर तो काहीही करू शकतो, काहीही. वहिनी, बोलायला हे सोपं आहे ग. पुस्तकात बरी वाटतात अशी वाक्य,
पण प्रत्यक्षात मात्र नाही. आणि माझ्या आयुष्यात काही घडू शकत नाही. वहिनी, या सगळ्याचा मला खूप त्रास होतो. मी कुठेतरी बाहेर जाऊन येऊ का, एकटाच काही दिवसांसाठी, या सगळ्या त्रासापासून दूर? ठीक आहे आधी, पण मी तुला एकट्याला नाही जाऊ देणार. तू असं कर, तू आधी तुझी ट्रीटमेंट पूर्ण कर, मग आपण सगळे मिळून कुठेतरी फिरायला जाऊयात. पण खरंच माझ्यावरती विश्वास ठेव. माझी खात्री आहे सगळं काही नीट होणार आहे, सगळं सुरळीत होणार आहे आधी. हां, खचून जाऊ नकोस. मला वाटतं तू सकाळपासून काही खाल्लेलं नाहीस, हो ना? चल, मी तुला जेवायला वाटते. ये. तू पुढे हो, मी आलोच. सोडा रे, अरे सोडा, अरे कोणा तुम्ही, सोडा, अरे सोडा 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 रे, सोडा सोडा तुम्ही, सोडा मला, सोडा रे, सोडा 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 सांगतोय, सोडा. कोणा तुम्ही, काय पाहिजे तुम्हाला? एक गप्पा बस. सर, ही शार्दूल मॉलच्या कामाच्या डिटेल्सची फाईल. सर, काम अगदी जोरात सुरू आहे. इनफॅक्ट आपण ठरवलेल्या टार्गेटच्या अगोदरच काम पूर्ण होईल असं वाटतंय. व्हेरी गुड कार्तिक, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. थँक्यू सर. कार्तिक, हे काम आपण आपल्या कंपनीचं रेप्युटेशन वाढवण्यासाठी करतो, त्यामुळे पैशाची तू अजिबात काळजी करू नकोस. नो लॉस नो प्रॉफिटमध्ये जरी आपण राहिलो तरी चालेल, पण काम वेळेत पूर्ण व्हायला हवं. येस सर. नाही, तुला माहितीच आहे की लोकांना बोलायला संधी मिळते. काय, मुळातच हे काम इतकं मोठं आहे की ते हर्षवर्धन भोसलेला जमलं नाही म्हणून ते आपल्याला जमलं नाही असं लोकांनी म्हणायला नको. तर लोकांना पटलं पाहिजे की आपली कंपनी इतरांपेक्षा खूपच पंक्च्युअल आणि रेप्युटेड आहे. ते तर ऑलरेडी कळले लोकांना सर. आपण ज्या पद्धतीनं शार्दूल मॉलचं काम पुढे नेतोय त्यावरून मार्केटमध्ये कधीच चर्चा सुरू झाली. आणि हर्षवर्धन भोसलेचं मार्केटमधलं रेप्युटेशन मात्र फार खराब झालं. तो शार्दूल मॉलचं काम वेळेत पूर्ण करू शकला नाही, त्यामुळे त्याच्या कॅपेबिलिटीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं सर. एवढंच नाही तर त्याची बायको त्याच्या कंपनीत काम न करता आपल्या कंपनीत काम करत होती, त्यामुळे तिचाही त्याच्यावर विश्वास नव्हता असं बोललं जातं. पण कार्तिक, तसं पाहायला गेलं तर आसावरीने आपली कंपनी जवळपास सोडल्यातच जमेल. हो, पण सर ती इथं होती हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे ना. तसा तिचा आपल्याला काही फारसा उपयोग झाला नाही, पण तिचा इथं असण्याचा तिच्या नवऱ्याला मात्र खूप लॉस झाला. आणि आता आपल्याला तिची तशी फारशी गरजही नाही. नाही कार्तिक, चुकतोयस तू. कार्तिक, आज आसावरी आपल्या कंपनीत असती तर आपल्या कंपनीला निश्चितच तिची मदत झाली असती. याचं कारण, एवढी कर्तव्यनिष्ठ आणि इमानदार एम्प्लॉई मी यापूर्वी कधी बघितलीच नव्हती. सर, तुम्ही तिच्यावर जरा जास्तच विश्वास टाकताय असं नाही वाटत तुम्हाला? आय मीन, प्रॅक्टिकली बघायला गेलं तर तसं या क्षेत्रातलं तिला काहीच नॉलेज नाही. कार्तिक, तू प्रत्येक गोष्टीचा विचार फक्त डोक्यानेच करतोस. कधी कधी इथून मनापासूनही करत जा. कार्तिक, मला मान्य आहे बिझनेस हा डोक्यानेच करायचा असतो, पण तो करण्यासाठी जी जिद्द, आत्मीयता, जो ध्यास असायला हवा ना,
तो इथनं असायला हवा. आणि या सगळ्या गोष्टी आसावरीत होत्या. Am I right, कार्तिक? यू आर राईट सर, बट तुम्ही तिच्या बाबतीत जरा जास्तच इमोशनल होता असं वाटतंय. कशावरून? नाही म्हणजे तिच्या अपरोक्ष तिची एवढी स्तुती करताय म्हणून म्हटलं. का? तुला आवडलं नाही? नाही तसं नाही सर. कार्तिक, तुझी मी नेहमीच स्तुती करत असतो. माझ्या कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक चांगल्या आणि निष्ठावान माणसांची स्तुती करणं हे माझं कर्तव्यच आहे, असं नाही वाटत तुला? कार्तिक, इतरांची स्तुती ऐकण्याची ताकद माणसाने ठेवायला हवी. द्वेष, ईर्ष्या, जेलसी या गोष्टींमुळे माणसाची अधोगतीच होते, प्रगती नाही. मला वाटतं तुला कळलं असेल मला काय म्हणायचं ते. हो. आय एम सॉरी सर. इट्स ओके कार्तिक. मॉलच्या कामाकडे लक्ष दे. आणि मला पूर्ण खात्री आहे की हे काम तू एकट्याने आणि सहजरित्या पार पाडू शकतोस. थँक्यू सर. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर. सर मी येऊ? खैरमोडे साहेब, तुम्ही? मग हे सगळं काय? कसा आहेस? मी बरं आहे. तुम्ही कसे आहात? जळतोय जळतोय प्रतिशोधाच्या आगीत, आणि ती शमवण्यासाठी आलोय इथं. मला तुझी मदत लागेल. करशील? आई, बडीशोप जेवणानंतर लागते ना तुम्हाला? कुणी सांगितलं तुला? हे म्हणाले होते एकदा. चला, म्हणजे मी इथं नसताना माझ्याबद्दल घरात काहीतरी बोललं जात होतं हे ऐकून बरं वाटलं मला. अगं मला वाटलं सगळे विसरले असतील. आणखी काय काय सांगितलं सचिननं माझ्याबद्दल? हेच की तुम्ही खूप चांगले आहात, तुमचा खूप जीव आहे त्यांच्यावर, आणि त्याच्या पहिल्या बायकोचा खून मीच केला हेही सांगितलं असेल. काय ग, बोल ना. नाही, ते म्हणाले की तो एक अपघात होता. तुला खोटं बोलता येत नाही संयोगिता. तुझ्या चेहऱ्यावरून ते साफ कळतं. माझा मुलगा माझ्या अपरोक्ष तुझ्याजवळ माझी तारीफ करतो. एवढं मोठं खोटं दुसरं असूच शकत नाही. मी चांगलं ओळखते माझ्या मुलाला
आणि तुझ्या सासऱ्याला सुद्धा. त्यानेच तर कोणी ठरवलंय ना मला. तुलाही तसंच वाटत असेल ना? काय? माझ्या पहिल्या सुनेला मी मारलं म्हणून? नाही. मग काय वाटतं तुला माझ्याबद्दल? मला हेच की तुम्ही चांगले आहात. ते सगळं चुकून घडलं आणि तुम्हाला उगाचच शिक्षा भोगायला लागते. चला, म्हणजे कुणाला तरी विश्वास आहे माझ्यावर हे ऐकून बरं वाटलं. अगं हेच कोर्टात ओरडून सांगत होते मी, पण कुणीही ऐकायला तयार नव्हतं माझं. आणि कसं ऐकणार? माझ्या पोटचा गोळाच माझ्या विरोधात साक्ष देतोय म्हटल्यावर कोण कशाला विश्वास ठेवील माझ्यावर? संयोगिता, तुला एक विचारू? काय? तुला हे सगळं ठाऊक होतं तरी तू मला घरी काय येऊ दिलंस? कारण तुम्ही आल्याने यांना आनंद होणार होता. शार्दूलला आजीचं प्रेम मिळणार होतं. आणि मला खात्री आहे की तुम्ही काहीही केलेलं नाही. तो खरंच एक अपघातच होता. आणि तुझा हा समज चुकीचा असेल तर? म्हणजे माझ्या पहिल्या सुनेच्या बाबतीत जे घडलं तो अपघात नसून खूनच असेल तर? तुला भीती नाही वाटत माझी? शेवटी त्याच खुनाची शिक्षा भोगते ना मी. थोडी भीती तर वाटतच असणार नाही? नाही, मला कशाचीच भीती वाटत नाही. माझ्या नवऱ्याच्या सुखासाठी कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकते. नक्की? हो. शाबास. माझ्या मुलावर तुझं एवढं प्रेम आहे हे ऐकून बरं वाटलं मला. घाबरू नकोस, तुझं तसं काहीही होणार नाही. जा तू तुझी कामं आटप, मग आपण निवांत गप्पा मारू. हा, जा. खैरमोडी साहेब, तुम्ही गायब कुठे झाला होतात? हां, बरं झालं तुम्ही आलात. पण नैना चंद्रापूरकरच्या खुनाच्या आरोपावरून पोलीस तुम्हाला शोधतायत. माहिती आहे मला ते. आणि ही वेळ माझ्यावर त्या हर्षवर्धन भोसलेमुळेच आली आहे. त्या हर्षवर्धन भोसलेमुळेच मला उंदरासारखं लपत छपत फिरावं लागतंय सूर्यभान. पण त्या भोसल्याला ठाऊक नाही खैरमोडे काय चीज आहे हे त्याने अजून पुरतं ओळखलंच नाही. हा खैरमोडे म्हणजे लांडगा आहे, लांडगा. जोपर्यंत हर्षवर्धन भोसलेचे लचके तोडले जाणार नाहीत तोपर्यंत या खैरमोडेला चैन पडायची नाही सूर्यभान. आणि त्यासाठीच मी इथं आलोय. बरं झालं तुम्ही परत आलात खैरमोडे साहेब. आपण दोघे मिळून त्याची पुरी वाट लावून टाकू. दोघं नाही सूर्यभान, दोघं नाही, तिघं मिळून. तिघं? तिसरा कोण? नाईक. नाईक तर हर्षवर्धनचा माणूस आहे. तो हर्षवर्धनचा माणूस होता, आता आपला माणूस होणार आहे. हर्षवर्धन भोसलेनं त्याच्याही पाठीत सुरा खुपसलाय.
त्यामुळं तो त्याचा शत्रू झालाय. आणि शत्रूचा शत्रू हा आपला मित्र या नात्यानं नाईक आपल्यालाच मदत करेल. पण तो नायक आहे कुठे आता? माझी माणसं नाईकला इकडेच घेऊन येणार आहेत. एकदा का तो इकडे आला आणि आपल्याला मिळाला की आपण तिघं मिळून त्या हर्षवर्धन भोसलेचं जगणं कठीण करून टाकू. नाहीतरी हर्षवर्धन भोसले पूर्ण अडचणीत आलाय. त्याची चारी बाजूने कोंडी झाली आहे. म्हणजे ज्या शार्दूल मॉलच्या कामासाठी तो अनेक कारस्थानं करत होता, त्यासाठी त्याचा पूर्ण पैसा, त्याची मेहनत पणाला लागली होती. पण शार्दूल मॉलचं काम धनाजीराव मानेनं त्याच्याकडून काढून घेतलंय. काय सांगतोस का? खरंच, देवा शपथ, हवं असेल तर तुम्ही कोणाला विचारा. सूर्यभान, मग हे शार्दूल मॉलचं काम सध्या कोण करतंय? वरुण सुभेदार नावाचा एक नवीन बिल्डर आलाय चंद्रपुरात. तो हे काम करतोय. शार्दूल मॉलचं काम आपल्या हातातून गेलंय म्हणून हर्षवर्धन पूर्ण खचलाय. त्याच्या कंपनीच्या नावाने लोक बुंबाबुंब करतायत. आतापर्यंत कमावलेली सगळी इज्जत जमीन दोस्त झाली त्याची. वा, हे तर चांगलंच आहे सूर्यभान. हीच ती संधी आहे सूर्यभान, हीच ती संधी आहे.